सुप्रियाताई असतील, रोहितदादा असतील, आदरणीय आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील, सर्वांचं नावलौकिक होईल अशाच पद्धतीचं काम या ठिकाणी या मतदारसंघामध्ये पुन्हा राहिलेली कामं करून त्या मतदारसंघाचं दर्जेदार असं काम केलं. कुठल्या कामाला प्राधान्य द्यायला? पाणी, ट्रॉफिक, रोड, ड्रेनेज, स्टॉर्म वॉटर लाईन, रस्ते ही महत्त्वाची कामं आहेत. तुमच्या ह्या आमदार होण्याच्या पाठीमागं अनेक कार्यकर्ते आता महानगरपालिकेचे इलेक्शन लागण्याची शक्यता आहे. तुमच्यावर ते सगळं अवलंबून आहे. काय भावना? ज्यांचा निवडून येण्याचा म्हणजे स्वतःची ताकद असेल अशाच उमेदवारांना पक्ष तिकीट देणार. निश्चितपणानं उमेदवार निवडून आला पाहिजे ही महानगरपालिकेमध्ये, त्याशिवाय खात्रीलायक उमेदवारी दिली. तुमच्याच नावाचा अजून एक उमेदवार उभा होता, त्याचा काही परिणाम जाणवला का? त्याचा काही परिणाम जाणवला नाही, तर 1200-1500. दुसरे एक आपले टिंगरे जे साथीदार होते त्यांना देशी मारहाण झाली वगैरे, त्याचं काय संदर्भ? काय नाही, त्यांचं झालं ते चुकीचं. मी सांगितलं त्यांनी संशय व्यक्त केला, असं करणं चुकीचं आहे आणि तो दबाव टाकण्याचं काम समोरच्या मंडळीने केलं. आमदार साहेब, प्रचाराच्या दरम्यान तुमच्यावरती खूप वैयक्तिक प्रकारची पण टीका करण्यात आली. काही हल्ले केले आणि काही कुठले काय केलं तर काही सगळं खोटं आहे आणि ते त्यांनी समोर येऊन मला दाखवावं. त्यांची हिंमत असेल तर समोर येऊन दाखवावं, समोरासमोर बसावं. त्यांची काय लायकी आहे ते त्यांना समोर सांग. आमदार साहेब, या विजयाचं श्रेय तुम्ही कोणाला समर्पित? त्या विजयाचं श्रेय सर्व कार्यकर्त्यांना, राष्ट्रवादी काँग्रेस, त्याप्रमाणे शिवसेना गट असेल किंवा RPI असेल किंवा आप पार्टी असेल, या सर्वांना, त्याचप्रमाणे माझे चिरंजीव सुरेंद्र पठारे असतील, रवींद्र असेल, महेंद्र असेल, संतोष असेल किंवा माझे सर्व भाची असतील, सर्वांना या ठिकाणी मी माझे सर्व नातेवाईक, सर्व माझे पठारे परिवार या सर्वांना मी या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांना सर्वांना श्रेय. पवार साहेबांचा फोन आला होता का? पवार साहेबांचा फोन यायला काय आज दिवसभर गडबडीत गेलेला आहे. साहेबांचा फोन यायला काय उद्या फोन. धन्यवाद.